काय आलं साहेब खताचं? काय ज्या आईचा म्हणलो मला काय कळलं ना, भारतात युद्ध झालं तर काय बोंब होईल आपल्या देशात. आता ते इराकला युद्ध चालू आहे तर त्याच्या आईला इथं सगळी बोंबा पण. आता गॅसची टंचाई आहे, आता खत रासायनिक खत एक पण नाही, सगळी टंचाई आहे. बिऱ्या बिऱ्या काहीच मिळेल. आता शेतकऱ्यांना आत्महत्या बोंबलायचं स्टॉप होता. तुम्ही आता पेट्रोल डिझेल बनली म्हणजे काय चाललंय हा. म्हणून मम्मी म्हणतोय, आणि जर भारतात युद्ध असतं तर काय झालं, हाय तिकडे युद्ध तरी ही बोंब. आणि मग आपण काय आपलं उत्पन्न का देशाचं आहे का नाही. मेरा भारत महान म्हणतोय, कसला महान आहे दुसऱ्याच्या उजळीवर पाणी पिकायला दिसायला. तिकडे युद्ध आहे तर इथे एवढा त्रास व्हायला ना, मग इथे युद्ध झाल्यावर काय मिळतं या देशाचं हा. बाब नेते लोक मारतात, आश्वासनं देतात हा. म्हणून जनतेने पण 2 पैसे आमिषाला बळी न पडता आपल्याला 1000 रुपये देतात आणि 10,000 टाकतात हा. आज बोलायला तयार नाही. आता तुला सांगतो की नाही, आईने हिच्या वेळेला खताची बोंब म्हणजे प्रत्येक जण येतो तो ब्लॅकमेल करावा लागला, लूट करायला लागला. आता स्टॉक आता गॅसची बघतेच ना काय बोंबा आता शेतकऱ्यांची. आता खतं बिती युरिया बिऱ्या नाही मिळाली, आता शॉर्टेज आहे, सगळे बोंबला झाले. आता तर घालणं महत्वाच्या पावसाच्या तरी ते भरणी करायला तर त्याला मिळत नाही हा. त्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर काय जीएसटी बीएसटी काही नाही, हाही तसंच ठेवलेलं आहे. आणि मग शेतकऱ्यांना एवढं कर्जमाफी केलं, एवढं दिलं तेवढं दिलं, 50,000 काय त्यात फायदा आहे त्यात. आणि एक शेतकरी बोलायचं की मेंढ्यात अडकाडकी झाल्या बिऱ्या सोसायट्या बिसायल्या, ती मताला पैसे बिसे घेऊन त्यांनी आमदार खासदार असलेली, त्यामुळे सगळी लाचार झाल्या. त्यामुळे बोला येईल आज बघितली नव्हे तिथं सुखी असतील माझ्यामध्ये इराणमध्ये मात्र तेवढी इथं बोंब इथं खायला प्यायला तर मिळत असेल, इथं ते पण मिळेना. उठायचं नोकऱ्या धंदा पैसा मिळवायचा का पाड्याला जाऊन बसायचं. आता स्वतःला तीच बोंबा कधी मिळेना म्हणाल्या शॉर्टेज आहे. मग आता घालायचं काय यार हा. नुकसान झाल्यावर काय नाही बस, शेतकरी कायम रोडतील आणि बोंबलायला तयारीची. असं स्टॉक येणे ब्लॅक करायसाठी ठेवला तर नुसतं जनतेला पिळवणूक चालली आहे. आणि जनता बोलायला तयार नाही की जनता मेंढ्याचं असं मला वाटायला रे म्हणून बोलत नाही. बोलायला पाहिजे का नको आपण इथं. आपण बोलतोय मला भ्या काय देणं नाही घेणं तर नाही, त्याला घर काय सत्य ते बोलणार. मेरा भारत मान मग कशाला मान म्हणायचा. एवढं केलं तेवढं केलं, जो करावं त्याला अब्जात विचार तो करावा त्याला येऊन केला. आता गॅस काही देशात काही तयार होत नाही गॅस. आता रासायनिक खतं बितं काय देशात देश का आपलं प्रोडक्शन आहे का नाही, त्या दुसऱ्याच्याच उजळणं पाणी वाचेल. मग ते पाकिस्तान आणि ते बांगलादेश ती बरी म्हणायला पाहिजे हा. योग्य आहे का नाही तुम्हाला सांग ना. त्यामुळे काय बोलायचं ते आलो तिथं भांडून ते म्हणलं आता आम्ही काय गव्हर्नमेंट शॉर्टेज आहे मी तर करतो कसा बोललं म्हणलं. आलो चला म्हटलं आता जाऊन राहणार फिरी मारून बघायचं चल.